पारंपरिक मसाले हे स्वादिष्ट असायचे, त्याचं गुपित तुम्हाला माहिती आहे का? तर चला आज जाणून घेऊया बॉम्बे मसाल्याच्या फाउंडर डॉक्टर श्रुती चावरकर यांच्याकडून. हॅलो मॅम, वेलकम टू आवर शो द फाउंडर फोरम. थँक्यू. तर पूर्वीच्या काळी मसाले स्वादिष्ट असायचे, हे असं का? चांगल्या मसाल्याची 3 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे त्याचा रंग, त्याचा सुगंध आणि त्याची चव. तर पूर्वीच्या काळी घरोघरी खलबत्त्याने मसाले कुटून बनवले जायचे, त्यामुळे त्यातले जे नैसर्गिक गुणधर्म आहेत ते अबाधित राहायचे आणि त्यामुळेच हे मसाले खूप चांगले रुचकर लागायचे. अच्छा, तर मग आपण तुम्ही जसं आता बोललात, तर कुटलेलेच मसाले असे का चांगले असतात? कुटलेल्या मसाल्यांमध्ये मसाल्यांचे जे नैसर्गिक तेल असतात ते चांगल्या पद्धतीने विघटित होतात आणि हे मसाले थंड प्रक्रियेने केले जातात. शिवाय हे फार स्लो पद्धतीने होतात, त्यामुळे मसाले गरम होत नाही आणि मसाले गरम न झाल्यामुळे त्यांचे सर्व गुणधर्म अबाधित राहतात. ओके, तर मग दळलेले मसाले आणि आयर्न पाउंडिंगने कुटलेले जे मसाले आहेत ते इतर मसाल्यांपेक्षा वेगळे असतं का? दळलेले मसाले म्हणजे जेव्हा तुम्ही मिक्सर किंवा गिरणीमध्ये मसाले दळून आणतात ते दळलेले मसाले असतात आणि कुटलेले मसाले म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने ते आयर्न पाउंडिंग मशीन किंवा डंका मशीनमध्ये कुटून बनवलेले असतात. या 2 पद्धतीमध्ये बराचसा फरक आहे. फॉर एक्झाम्पल, जे मसाले तुम्ही दळून आणता 15 मिनिटामध्ये, तेच मसाले आयर्न पाउंडिंग मशीनमध्ये जवळजवळ 1 तास लागतो. ही पद्धत खूप स्लो आणि किचकट आहे, पण त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते खूप छान आहेत. अच्छा, तर मग ते मसाले जाडसर असतील ना? नाही. हे मसाले जरी कुटलेले असले, भरड नसतात. ते वेळोवेळी चाळणीने चाळून घेतले जातात आणि बारीक पूड तुम्हाला दिली जाते. ओके, अच्छा. तर मग आता सगळ्यांना टाईम नसतो खलबत्त्याच्या ह्याच्या मसाला बनवायचा. तर आता आपल्याला कसे भेटू शकतात ते मसाले? खलबत्त्याचं नेक्स्ट व्हर्जन म्हणाल तर कंडप किंवा ज्याला डंका मशीन म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये आयर्न पाउंडिंग मशीन म्हणतात, त्याच्याने देखील आता हे मसाले बनवले जातात आणि ते तुम्ही वापरू शकता तुमच्या स्वयंपाकासाठी. ओके. आणि जसं तू म्हणालीस की आजकाल लोकांकडे वेळ नाही, तर आम्ही आहोत बॉम्बेचे मसाले. तुमच्यासाठी हे कुटलेले मसाले आणलेले आहेत, जे खरोखरच ऑथेंटिक, शुद्ध आणि कुठलेही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह नसलेले आहेत, जे तुमच्या आरोग्यासाठी देखील चांगले आहेत. थँक्यू आम्हाला बॉम्बेच्या मसाल्याबद्दल, आयर्न पाउंडिंगबद्दल सांगण्यासाठी. तर थँक्यू फॉर कमिंग अँड हॅव्हिंग अ थँक्यू.